राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील सगळ्याच पक्षांकडून सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीच्या जरी जागा वाटपाची घोषणा अद्यापपर्यंत झाली नसली तरी इंडिया आघाडी म्हणून लोकसभेला जे घटक पक्ष त्यांच्यासोबत होते त्या घटक पक्षांची भूमिका या विधानसभा निवडणुकीमध्ये काय असणार आहे ही खूप महत्त्वाची असणार आहे। सीपीआयचे नेते डॉक्टर भालचंद्र कांगवा आहेत माझ्यासोबत। सर, विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे, सीपीआय पक्षाची नेमकं भूमिका काय आहे? तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या पक्षाची कशी रणनीती आहे सध्या? 16 ऑक्टोबर रोजी पुण्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष या 5 पक्षांनी मिळून एक जनसभा घेतली होती आणि या जनसभेचा उद्दिष्ट असा होता की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून निवडणुका लढवाव्यात आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षांना बोलवून, इंडिया आघाडीमधल्या सगळ्या पक्षांना बोलवून जागा वाटप व्हावं आणि त्याचबरोबर जनतेच्या मागण्या काय आहेत हे लक्षात घेऊन त्या संदर्भात तयारी करावी मॅनिफेस्टोची, अशा 2 मागण्या घेऊन कॉन्फरन्स घेण्यात आली होती। आणि त्यामुळे आमचा आग्रह असा आहे की महाविकास आघाडीमधल्या पक्षांनी की जे इंडिया आघाडीचे पण सदस्य आहेत त्यांनी पहिल्यांदा हा निर्णय घ्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जागा लढवायच्या आहेत का इंडिया आघाडी म्हणून जागा लढवायच्या आहेत। आणि इंडिया आघाडी म्हणून जर लढवायच्या असतील तर इंडिया आघाडीमध्ये मुंबईमध्ये इंडिया आघाडीची घोषणा करताना जे पक्ष होते म्हणजे समाजवादी पक्ष होता, सीपीआय होतं, सीपीएम होतं आणि शेका पक्ष होतं, त्यांना बोलून चर्चा केली पाहिजे असं आमचं मत आहे। सध्या जर आपण महाविकास आघाडीची प्रामुख्याने चर्चा बघितली तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि काँग्रेस पक्ष असेल, या 3च प्रमुख पक्षांची चर्चा दिसते। समाजवादी पक्ष असेल किंवा इतर कुठलेही घटक पक्षांना चर्चेत बोलवणार, नाराजी तुमची या सगळ्यावरती? प्रश्न नाराजीचा नाही, प्रश्न भूमिकेचा आहे। जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीचं राज्य गेलं पाहिजे, इथल्या संविधानाच्या रक्षणासाठी, इथल्या जनहिताच्यासाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी जनतेचं राज्य, जनतेच्या प्रश्नांना ऐकणारं राज्य आलं पाहिजे आणि ते भारतीय जनता पार्टीचं नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीचा निर्णायक पराभव झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही इंडिया अलायन्समध्ये आहोत आणि तीच भूमिका पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा अशी आमची अपेक्षा आहे। तुमचा राजकीय पक्ष आहे सर सीपीआय, निवडणुका तुम्ही लढवत असतात। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी तुमच्या पक्षाची काय तयारी आहे? साधारणतः किती जागांवरती तुम्ही चाचपणी केलेली आहे आणि किती जागा तुम्ही लढणार? साधारणतः आत्तापर्यंत ज्या बैठका झाल्या त्यात पहिल्या बैठकीमध्ये आम्ही 16 जागांची यादी दिली होती, पण नंतर शरद पवारांनी आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा आपण सगळे मिळून लढवू, तेव्हा तुम्ही जागा कमी करा। आम्ही 11 जागांची मागणी केली आणि नंतर परवाच्या मीटिंगमध्ये शरद पवारांबरोबर बोलताना आम्ही 5 किंवा 6 जागाच लढवू अशा पद्धतीची अपेक्षा केलेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला पाहिजे, पण त्याचबरोबर पक्ष म्हणून काही महत्त्वाच्या जागेवर सीपीआय, सीपीएम, डाव्या पक्षांना आणि सीपीआयला जागा मिळाल्या पाहिजेत, हा आमची भूमिका आहे। म्हणून कमीत कमी जागा लढवायच्या आणि बीजेपीचा पराभव करण्यासाठी मतांचं विभाजन टाळायचं अशी आमची भूमिका आहे। 6 जागा तुम्ही म्हणला, साधारणतः त्या कोणत्या कोणत्या जागा आहेत, त्यांची नावं सांगू शकता मतदारसंघाची? निश्चितपणे ज्या 6 जागा ठरवल्या आहेत त्याच्यामध्ये मध्य औरंगाबादमध्ये एक जनतेचा मेळावा घेतलेला आहे, वणीमध्ये जनतेचा मेळावा घेतलेला आहे, हिंगणामध्ये जनतेचा मेळावा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे शिरपूर ही जी धुळे डिस्ट्रिक्टमधली जागा आहे तिथेही जनतेचा मेळावा घेतलेला आहे आणि सायन कोळीवाडा ही जी जागा आहे मुंबईमधली ती लढवण्याचा मुंबई काउन्सिलने निर्णय घेतला आहे आणि आमचे जे स्टेट सेक्रेटरी आहेत सुभाष लांडे जे शेगावचे आहेत त्यांनी शेगाव निवडणूक लढवावी असा आदेश त्यांना कार्यकारिणीने दिलेला आहे। सीपीएम देखील या सगळ्याचा घटक पक्ष आहे, तुम्ही सीपीआय असेल किंवा सीपीएम असेल, सीपीएमचा महाराष्ट्रामध्ये सध्या एक आमदार आहे आणि तो आमदार महाविकास आघाडीसोबत असल्याचं बघायला मिळत होतं, त्यामुळे सीपीएमला देखील तशा पद्धतीच्या जागा द्याव्यात अशी अपेक्षा आहे तुमची? असं आहे, सीपीएममध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की सीपीएमला 2 किंवा 3 जागा देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, पण आता सध्याच्या परिस्थितीत तसं काही चित्र दिसत नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 12 जागा मागितलेल्या आहेत, परंतु त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा काही होत नाही आहे असं त्यांच्याही सेक्रेटरीने मला सांगितलेलं आहे। त्यामुळे सीपीआय, सीपीएम, शेका पक्ष यांना न बोलवता त्यांना किती जागा मिळणार ह्याचं गेसवर्क करण्यात काय अर्थ नाही। प्रत्यक्ष त्यांनी बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, मग जागा कमी जास्त होऊ शकतात। शेकापने देखील काल 4 जागांची घोषणा केली आहे। मी त्यांच्या सेक्रेटरी जयंत पाटलांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला अजून बोलवलेलं नाही, त्यामुळे आम्ही आमच्या जागांची घोषणा केलेली आहे। शेवटचा प्रश्न विचारतो सर, जर तुम्ही म्हणताय आम्ही नॅशनलला इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहोत, इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत की त्यांनी जे जाहीर करावं, पण महाविकास आघाडी ही एक इंडिया आघाडीची एक त्यातली राज्याची त्या आघाडी आहे असं एक प्रकारे म्हणता येईल। जर तुम्हाला सीपीआय पक्षाला असेल किंवा सीपीएम पक्षाला जागा सन्मानपूर्वक दिल्या नाही तर तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार आहात, तर तुमची भूमिका काय असणार आहे पक्षाची? आम्ही शेवटी आमचा राजकीय पक्ष आहे तेव्हा निवडणूक आम्ही लढवणारच, पण निवडणूक लढवताना
भाजपचा पराभव व्हावा या दृष्टिकोनातून आमची वाटचाल राहील. पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच लढवणार नाही. आमच्या ज्या काही जागा ठरलेल्या आहेत त्या आम्ही लढवणार. जर तुम्ही तशा जागा लढल्या, तुम्ही म्हणता भाजपचा पराभव करायचा, पण जर महाविकास तुमच्या घटक पक्ष काँग्रेसचं सोबत असेल किंवा राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी नाही झाली, तुमचा उमेदवार दिला तर मतांचं डिव्हाइड होऊन समोरचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीची एक वेगळी चर्चा असते किंवा मतांचं गणित तसं असतं. मग त्यावेळी तुमची भूमिका काय? असं आहे, तसं काही होईल अशी भीती आम्हाला नाही. कारण आम्ही ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या पूर्वी भाजपने जिंकलेल्याच जागा मागितलेल्या आहेत आणि त्यामुळे आमच्यामध्ये मताचं विभाजन होऊन काही परत भाजप निवडून येईल अशी शक्यता कमी आहे. पण त्याचबरोबर आमचं रिप्रेझेंटेशन व्हावं या दृष्टीने चांगली मतं मिळावी म्हणून आम्ही लढाई करणार आहोत. निश्चितच हे डॉक्टर भालचंद्र कांगो होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहोत, त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे. साधारणतः 6 जागांवरती आम्ही चाचपणी केलेली आहे. आम्हाला चर्चेला बोलवं, आम्हीच नाही तर जे डावे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना चर्चेला बोलून यातनं तोडगा काढावा, अशा पद्धतीची भूमिका CPI पक्षाचे नेते डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी व्यक्त करत असतानाच आम्ही निवडणूक लढू अशा पद्धतीचा एक स्वतंत्र आणि एक इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.